प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. बायबलमध्ये बऱ्याच वेळेला महान अशा व्यक्तींच्या मरणापूर्वी त्यांनी केलेली भाषणं देण्यात आलेली आहेत. आपल्याकडे याकोबाचं सुंदर असं निरोपाचं भाषण आहे की ज्या भाषणामध्ये तो आपल्या सर्व मुलांना विशेष आशीर्वाद देतो. योसेफ देखील आपल्या मरणापूर्वी आपल्या भावंडांना सांगतो की जेव्हा परमेश्वर तुम्हाला भेट देईल आणि तुम्ही मिसर देशातून मुक्त व्हाल आणि इस्रायलमध्ये परत जाल त्यावेळेला माझ्या अस्थी तिथे न्यायला विसरू नका. पुढे मोशे ज्यावेळेला चित्रात येतो आणि नेबो पर्वतावरती आता मरणपंथाला लागलेला आहे तेव्हा देखील अनुवादाच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे 5 महत्त्वाची प्रवचनं देतो आणि शेवटी निर्वानिर्वीचं भाषण करतो. त्यामध्ये देखील तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहण्यासाठी लोकांना आव्हान करतो आणि नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला आपल्या जागी नेमून टाकतो. त्याला सांगतो, हिम्मत धर, धैर्य धर, घाबरू नकोस की कचरू नकोस, कारण परमेश्वर आपला देव आपल्या पाठीशी असणार आहे. तोच तुझ्याद्वारे ह्या लोकांना पवित्र भूमीमध्ये घेऊन जाणार आहेस. मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्रायली लोक पवित्र भूमीमध्ये प्रवेश करते झाले. त्या ठिकाणी गेल्यानंतर यरीहोची भिंत कोसळणे, तेथील लोकांना हाकलून लावून त्यांचा पराभव करून संपूर्ण देश पादाक्रांत करून आपल्या अंमलाखाली आणणे आणि मग त्या देशातील वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशावरती 12 वंशांची नेमणूक करणे, अशा प्रकारचं कार्य यहोशवाच्या हातून परमेश्वर घडवून आणतो. आता यहोशवा मरणपंथाला लागलेला आहे आणि त्याच्यामधील आणि लोकांमधील जो संवाद आहे तो संवाद आजच्या पहिल्या वाचनामध्ये देण्यात आलेला आहे. ह्या वाचनाचे एकूण 5 भाग आहेत. प्रत्येक भागामध्ये आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. पहिला भाग आहे यहोशवाने केलेला निर्वानिर्वीचा असा उपदेश. त्या उपदेशामध्ये काय विशेष दडलेला आहे की परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने आणि खऱ्या मनाने करा आणि ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते सर्व टाकून देऊन केवळ परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा. मी आणि माझे घराणे केवळ परमेश्वराची सेवा करणार. जबरदस्त असा निर्धार त्या ठिकाणी यहोशवाने व्यक्त केलेला आहे आणि त्याला लोकांनी देखील तशाच प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. हा दुसरा भाग. त्यांनी सांगितलं की परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची पूजा करणे आमच्या हातून कदापि न घडो. कारण ह्या लोकांना ठाऊक होतं की परमेश्वराने आम्हाला आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून दास्यगृहातून बाहेर आणलेलं आहे. आमच्यासमोर मोठे मोठे चमत्कार केलेले आहेत. आम्ही ज्या वाटेने प्रवास केला व ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचं संरक्षण केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही देखील परमेश्वराची सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे. अशा प्रकारे जेव्हा लोक सांगतात तेव्हा आता यहोशवा त्यांना आव्हान करतो. हा तिसरा टप्पा आहे. त्या आव्हानामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्हाला वाटतं की ह्या देवाची सेवा करणं सोपं आहे? नाही. तो ईर्ष्यावान देव आहे. तो तुमच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करणार नाही. ह्या वाक्यामध्ये काय दडलेलं आहे? दुतर्फी करार. दुतर्फी करारामध्ये काय असतं की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन, परंतु जर तुम्ही माझ्या आज्ञांचा भंग केला तर मी तुम्हाला शिक्षा करीन. ही जुन्या कराराची विचारसरणी आहे. नव्या कराराच्या विचारसरणीनुसार एकतर्फी करार आहे की परमेश्वर म्हणतो तुम्ही कसेही वागा, मी मात्र तुम्हाला आशीर्वादितच करत राहणार. येशू तशा प्रकारे सांगतो की तो पाप्यांवरती आपला सूर्य उगवतो आणि दुर्जनांवर देखील आपला पाऊस पाडतो. म्हणजे परमेश्वराचा प्रेम एकतर्फी आहे, बिनशर्त आहे, निरपेक्ष आहे. यहोशवाने परमेश्वराविषयीची जाणीव करून दिल्यानंतर सुद्धा आता 4थ्या टप्प्यामध्ये लोक
आपला निर्धार व्यक्त करतात. आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार. आणि 5व्या टप्प्यामध्ये यहोशुवा आता एक साक्षीदार आणत आहे. हा साक्षीदार हाडा मांसाचा माणूस नाही, तर ती एला झाडाखाली असलेली एक शिला आहे. आणि ही शिला आपल्या विरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकलेली आहे. म्हणून जर तुम्ही परमेश्वराला नाकारलं तर ही तुमच्या विरुद्ध साक्ष होईल, असं यहोशुवा आपल्या लोकांना सांगतो. ही शिला कोणती आहे? ही शिला आहे आपली पवित्र वेदी, की ज्या वेदीवरून परमेश्वराची वचनं घोषित केली जातात. ती वेदीच जणू काही आपल्या विरुद्ध साक्षीदार होईल. जर आपण परमेश्वराच्या आज्ञांचं पालन केलं नाही तर ही वेदी आपल्या विरुद्ध जणू काही साक्ष देणार आहे. हे सर्व शिकवण स्वीकारण्यासाठी बालसदृश मनोवृत्ती लागते. बुद्धीच्या पातळीवरती अकलेचे तारे तोडण्याचं हे ठिकाण नाही. हा प्रांत आहे अध्यात्माचा, की परमेश्वरावरती पूर्ण भरोसा ठेवून त्याच्या कुशीमध्येच, त्याच्या वेंगीमध्ये विसावा घेऊन जीवन जगायचं असतं. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बाळकांवरती हात ठेवतो, त्यांना आशीर्वाद देतो आणि म्हणतो, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारख्यांचंच आहे. हा अनुभव आपल्याला सुद्धा यावा म्हणून परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.